अकोल्यातून समोर आलेल्या एक संतापजनक प्रकारानं संपूर्ण शहराला हादरून टाकला आहे। मुक्या प्राण्यांवर झालेल्या अमानुष अत्याचाराने काळीमा फासली आहेत। विषारी अन्न देऊन 25हून अधिक कुत्र्यांचा बळी घेतल्याची घटना उघडकीस आली आहे। चला पाहूया सविस्तर रिपोर्ट। अकोल्यातील गुडदी परिसरात माणुसकीला काळिंबा फासणारी घटना समोर आली आहे। रस्त्यावरील मोकाट आणि काही पाळीव कुत्र्यांना फक्त भुंकत असल्याचं कारण देत एका अज्ञात व्यक्तीनं त्यांना विषारी अन्न दिलं। गेल्या 24 तासात तब्बल 25 पेक्षा अधिक कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे, तर काही प्राण्यांची अवस्था अजूनही गंभीर आहे। हा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्येही कैद झाला असून एक व्यक्ती खाण्यासाठी काहीतरी देताना आणि त्यानंतर प्राण्यांची स्थिती बिघडताना स्पष्ट दिसून येत आहे। स्थानिक नागरिकांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे। काल रात्रीच्या टाइमला या कुत्र्याला कोणीतरी सायंकाळी काहीतरी विष देऊन या कुत्र्यांची अशी अवस्था केली आहे। हे कुत्रे पडलेले होते। रात्री 10 वाजता वास सुटला। त्या सुमारास सायंकाळी वास सुटल्यानंतर प्रभागातील नागरिकांनी आमच्या प्रभागातील नगरसेवक संदीप गावंडे यांना फोन लावून सुचवलं की या ठिकाणी अशा प्रकारची घटना झालेली आहे। या कुत्र्यांना काही कुत्र्यांना विषबाधा दिलेली आहे। तुम्ही तात्काळ येऊन यावं आणि बघावं याकरिता सुचवलं। त्यानंतर संदीप गावंडे या ठिकाणी रात्री आले। त्यांनी पूर्ण माहिती घेतली आणि त्यांनी पत्रकार परिषदेला कळवलं पत्रकारांना की बा तुम्ही येऊन यांची हे करा, आणि तसेच मनपा प्रशासनाला फोन लावल्या। आणि किती कुत्रे असतील? हे जवळपास 6 ते 7 कुत्रे आहेत आणि गावातील लोकांचं असं म्हणणं आहे कमीत कमी 10 ते 12 कुत्र्यांचा असं प्रकरण झालेलं आहे। प्राण्यांवरील कौऱ्याचं हे भयावह रूप पाहता शहरात संतापाची लाट उसळली आहे। एनजीओ आणि प्राणीमित्र संघटनांनी यावर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। या घटनेमुळे मोकाट प्राण्यांच्या सुरक्षेचा आणि नागरिकांच्या संवेदनशीलतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। हा केवळ गुन्हा नहीं, ही माणुसकीची हत्या है। सुबह से हम ढूंढना चालू कुत्ते काम बराबर थे, देखा ऊपर है हमको 6 कुत्ते भी मिले और 2-3 कुत्ते पड़े हुए कहाँ पर देख जमा करते इनको कौन सा प्रकार विष दिया हुआ है वो चेक करे पे हम। फिर बाद में बड़ा कुत्ते विष दिया उनको कि बहुत अर्जेंट हमारे कुत्ते अभी 6-7 कुत्ते पड़े हुए देखना चलो हमारा। मुक्या प्राण्यांची हत्या नाही तर आपल्या समाजातील संवेदना आणि जबाबदारीवर एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। पोलिसांकडून या प्रकरणात काय कठोर पावले उचलली जातात आणि दोषी व्यक्तीला शिक्षा मिळते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।